दैवत वेलेकर आमचे नक्कीच अत्यंत जवळचे मित्र, त्यांच्याकडून हे येईल आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि तब्बल 3 हे गिफ्ट हॅम्पर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आणि कल्याण ग्रामीण मधली सर्वात मोठी स्पर्धा आपण सध्याच्या घडीला पाहतोय. वेलकम गणेश, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आणि मॅचला आता मात्र सुरुवात होईल. इथे मात्र संघ मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्वतः आयोजक संघ श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघ आता मात्र आपण पाहतोय. ही नवीन जर्सी त्यांच्याकडे आपण पाहतोय. कंबा गावचे समाजसेवक तथा उद्योजक निलेशजी वनकरी साहेबांनी ही पुरस्कृत त्यांना केली आहे. आणि आता मात्र श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघ इन ऍक्शन मध्ये असेल. टॉस जिंकला होता गावदेवी नांदब या संघाने, त्यांनी प्रथमतः इथे मात्र स्वीकारलं होतं फलंदाजी. आणि मॅचला सुरुवात होईल. जितू मांजरे या आपण देखील मंचावरती या. शादिक बाईक आपण देखील या मंचावरती, आपण देखील मंचावरती उपस्थित राहून या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आणि पुढील मॅचला इथे मात्र होईल सुरुवात. मॅचला जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवरती पुनश्च जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र रायगावचा गोडाबाज राजू जाधव यांना. ऐकूयात पुढील सत्रामध्ये. थँक्यू ऑल ऑफ यू. ओके सर, थोडंसं आपण आमच्याशी चर्चा करायची आहे. थँक्यू सो मच विश्वास केने. तर आपल्या कॅमेरामॅनला जरा पाण्याची पूर्तता करायची आहे. तुमचे कॅमेरामॅन योगेश काळंबे. काय जबरदस्त मॅच झाली मित्रांनो. मागील मॅचचं आपण समीकरण जर पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये 42 धावाच्या मात्र काही चेस करता आला नाहीये. एकता स्पोर्ट घोडसे टीम चेस केल्या मागील मॅचमध्ये. 42 धावाच फक्त बनवल्या होत्या. परंतु मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर इकडे जय मसोबा मोस्ट टीमनं 46 धावांचं लक्ष्य. आपण अनुमान लावत होतो की मॅचमध्ये परिवर्तन होऊ शकतं. एखादं षटक ज्या षटकामध्ये गुच्छे में विकेट अगर आएंगे तो मैच में परिवर्तन हो सकता है. आणि ते झालं मैदानाच्या आतमध्ये. 3 विकेट घेतले रोहितनं आणि चांगली बॅटिंग देखील केली. जबरदस्त क्रिकेट. यूं ही नहीं मिलती है राई को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका तिनका उठाना पड़ता है. एक एक धावेसाठी संघर्ष, एक एक धावेसाठी धावपळ मागील मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला भेटली. आणि दरम्यान या मॅचमध्ये देखील समीकरण काय असेल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. दोन्ही संघांना आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच जी मात्र नक्कीच प्रेक्षकांना पाहायला भेटेल. सातत्याने दोन्ही मॅच ज्या मात्र आपण पाहिला ना, तर पहिली मॅच थोडीशी एकतर्फी झाली, परंतु मागील मॅच ही रफ अँड टफ आपल्याला पाहायला भेटली. लाजवाब क्रिकेट. सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहताय मित्रांनो स्वर्गीय निर्मलाताई क्रीडांगण. आणि या क्रीडांगणावरती आजच्या पहिल्या दिवसातील श्रीराम स्पोर्ट आयोजित श्रीराम स्पोर्ट चषक 20-25-26 हा थरार आपण पाहू शकताय. आणि मॅच नंबर 3 आपण पाहू शकताय. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहू शकताय गावदेवी नांदब टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट श्रीराम स्पोर्ट कोंडेरी. पहिलाच बॉल त्या ठिकाणी चॉप केलाय. चेंडू चाललाय 30 सर्कलच्या तिकडे. बॅकआउट पॉइंटला चेंडू सरकलाय. 1 धावेने श्री गणेशा झालेला आहे.
सावध पवित्रा घेतला जाईल, कारण की मागील दोन्ही मॅचमध्ये जे आपल्याला पाहायला भेटलं ना मित्रांनो, गोलंदाजी फलंदाजी असं समीकरण, त्या अनुषंगाने आता ही टीम देखील ते समीकरण नक्कीच दाखवेल मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर एका बाजूला श्रीराम स्पोर्ट कोंडिरी संघ ॲज अ होम ग्राउंड या मैदानावरती त्यांनी चांगली प्रॅक्टिस देखील केलेली आहे. दुसऱ्या बाजूला आई गावदेवी नांदप संघ यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. पाहूया मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो काय घडेल आणि काय बिघडेल. काय बॉल आहे, लाजवाब बॉल या ठिकाणी. नक्कीच नीरज हा बॉल आपल्याला दाखवेल आपल्या ऑन स्क्रीनवरती, तुम्ही पाहू शकताय. जबरदस्त बॉल. थोडासा जर आपण पाहिला तर थोडासा छोटासा अँगल झालेला आहे, परंतु लाजवाब. ॲक्शन रिप्ले आपण ही पाहिली तर अप्रतिम ॲक्शन रिप्ले पाहायला भेटत आहे. हा डॉट बॉल, फक्त एक धाव. हा बॉल चेंडूचा पाठलाग करतोय त्या ठिकाणी बॅटर, परंतु खूपच लाईनच्या बाहेर. पंच राकेश सर आपल्याला सांगतायत यासाठीचं वाईट. धावसंख्येत भर, धावसंख्या 2 या आकड्यावरती पोहोचली आहे. अप्रतिम असं हे मैदान, आणि या मैदानाला एक नवीन रूपरेषा देण्याचं विजयदादा पाटील यांचं स्वप्न आहे. मागील 2 वर्षामध्ये आपण पाहिलं या ठिकाणी कृष्ण केनेसर की या ठिकाणी थोडा बसण्यासाठी स्टँड नव्हता, तो व्यासपीठ देखील या ठिकाणी बनलेला आहे. हळूहळू सर्व काही या ठिकाणी या मैदानावरती पाहायला भेटेल. हा बॉल देखील नक्कीच पंच राकेश सर वळतील, कारण सेकंड हा दुसरा बॉल आपल्याला व्हाईट बॉल पाहायला भेटतोय. दुसऱ्या बाजूला धावांचं स्वागत केलं जाईल. हे गावदेवी नांदप संघ टॉस जिंकला आहे, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहतोय ज्या वेळेला टॉस जिंकला जातोय, कर्णधार क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. परंतु जर तुमच्याकडे गुणवत्ता आहे, क्वालिटी आहे, क्षमता आहे बॅटिंग करण्याची, तर तुम्ही कोणत्याही क्षणी गेम चेंजर होऊ शकता. नांदप संघाला दाखवण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहू शकताय. फलंदाज बाद होत असताना पहिली विकेट येते. गोलंदाज आनंदच्या नावावरतीने पहिला मोठा धक्का बसतोय या मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी नांदप या टीमला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या वरची एज त्या ठिकाणी लागली, आणि 30 सर्कलचा आपण पाहिलं विचार केला तर पाऊल प्लेचं षटक सुरू आहे. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे, थोडासा वाईड आहे मिड ऑफचा आपण विचार केला, कव्हर ठेवलेला आहे, तिकडे पॉईंट ठेवलेला आहे. अशा पद्धतीची व्यूहरचना आहे. गोलंदाजी जर आपण पाहिलं ना तर अगदी ऑफसाईड ऑफस्टम गोलंदाजी आहे. थोडासा चेंडूला बाहेर काढण्याचा देखील प्रयत्न करतोय गोलंदाज आनंद. चांगली गोलंदाजी आहे आणि त्याच्यावरती हा विश्वास, कारण की पहिलं षटक ज्या वेळेला ॲज अ आनंद हाताळतोय म्हणजे नक्कीच गुणवत्ता त्याच्यामध्ये ठासून ठासून पडलेली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्या हाताचा फलंदाज सतीश. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतो. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक सचिन चेंडूवरती मात्र आलेला आहे. मी तर म्हणेन की सचिन तेंडुलकर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की मी खेळी पाहिलेली आहे त्याची. अप्रतिम खेळाडू आहे, परंतु मी तर म्हणेन की आता सचिनला थोडंसं नर्वस होणं गरजेचं नाही आहे, गेमवरती फोकस करणं फार गरजेचं आहे. कारण की आता मात्र तुला इतिहास नव्हे तर वर्तमान घडवायचं आहे या मॅचमध्ये. संपूर्ण प्रेक्षकांची मनं जिंकायचं आहे. इथे फटका देखील फसलाय, बॅटच्या बाहेरच्या बाजूला लागला, आतल्या बाजूला लागला होता. चेंडू 30 सर्कलच्या आतमध्येच आहे, एकही धाव मिळत नाहीये. क्षेत्ररक्षण कसं असावं पाऊल प्लेच्या षटकामध्ये आपण पाहू शकताय. आणि श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघ जर आपण पाहिला तर आमचे विश्वास केने देखील कोंडेरी संघामध्ये खेळतायत. कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी टीममध्ये ॲज अ बॅटर गोलंदाजी देखील करतायत. क्या क्या करते हैं केने सर, सब कुछ करते भाई, कुछ हमारे लिए बाकी रखो यार. हा बॉल आपण पाहू शकता, या चांगला बॉल आहे त्या ठिकाणी. डॉट बॉलची समाप्ती आणि याचबरोबर पहिल्या षटकाची समाप्ती. पहिलं षटक अगदी दमदार राहिलेलं आहे श्रीराम स्पोर्ट खोंडेरी संघाच्या नावावरती. आणि पहिल्या षटकात आपण पाहिलं तर आई गावदेवी नांदप थोडासा बॅकफूट वरती आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकताय. इथे मात्र वैष्णवी आर्ट्स आई गावदेवी इव्हेंट्स प्रोप्रायटर प्रशांत केणे यांचं आगमन झालेलं आहे. या आपण मंचावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करूया. अतिथि देव भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे है परंपरा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपल्या भेटीसाठी ही स्पर्धा आहे. श्रीराम स्पोर्ट चषक 2025 आणि 26 हा थरार. 4 दिवस ही स्पर्धा तुम्ही पत्र अनुभवू शकता, परंतु पहिल्याच दिवसामध्ये थरार पाहायला भेटला. नीरज जबरदस्त क्रिकेट आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. क्रिकेट जर आपण या आजच्या दिवसात विचार जर केला तर बदलतं समीकरण आहे.
कधी गोलंदाजी करणारा संघ जिंकतोय, कधी बॅटिंग करणारा संघ जिंकतोय, हे समीकरण आपल्याला पाहायला भेटले. परंतु या मॅचमध्ये ही मॅचमध्ये मजा येणार आहे, कारण की एका बाजूला यजमान संघ आहे, दुसऱ्या बाजूला पाहुणा संघ आहे. पाहुणे संघाला देखील इथे मात्र ते काय फिरायला आलेले नाहीत, त्यांना इथे काहीतरी जिंकायचं आहे, काहीतरी करायचं आहे. सो या ठिकाणी आणि दुसऱ्या बाजूला थोडेसे नर्वस आहेत आमचे आयोजन कमिटी. आयोजन विथ क्रिकेट हे खूप कठीण काम आहे आणि हे काम आता कोंडिरीकरांना करून दाखवावं लागेल. षटक क्रमांक दुसरं कपिल गोलंदाजी मार्कवरती आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकता, या 4 धावा धावपलकावरती आहेत. 4 धावा धावपलकावरती आहेत. आणि आता पाहूया पुढचं षटक हे कसं असेल. थोडासा आपटी दिलेला वळण दिला शरीराला, मिड विकेटला डीप मध्ये स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाहीये, झन्नाटेदार डाबर च्यवनप्राश चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. न मैं गिरा न मेरे उम्मीद के मीनारे गिरी, मगर कुछ लोग मुझे बार बार गिराने में जो कोशिश करते हैं वो नाकामयाब हो जाएंगे. कमाल की बल्लेबाजी यहाँ पर होती हुई. बैटर सतीश, कमबैक तो किया है, आगाज तो किया है उन्होंने, लेकिन ये अंत तक उनको इस तरीके का आगाज रखना बहुत जरूरी है. अगली गेंद कपिल, बिल्कुल अच्छी शॉट वहां पर, कमाल का शॉट है, लेकिन डीप में वहां पर क्या कुछ घटेगा. फील्डर हालांकि गेंद का पीछा करते हुए, लेकिन 2 रन वहां पर मिलेंगे सतीश को. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा शॉट वहां पर देखने को मिला, हल्के हाथों से पुश किया, लेकिन गेंद बिल्कुल 2 खिलाड़ियों के बीच में से निकल गई. डीप में हालांकि थोड़ा सा गति में परिवर्तन हुआ गेंद के, लेकिन 2 रन लेने में नहीं रोक पाए वहां पर इन दोनों भी बल्लेबाजों को. अच्छी बल्लेबाजी, अच्छी गेंदबाजी अब इस मैच में जरूर चलती हुई. ईंट का जवाब पत्थर से चलता हुआ. यहां पर बढ़िया शॉट लॉन्ग ऑफ की दिशा में, सचिन वहां पर मौजूद और यहां पर लपक लिया कैच. आउट होके जाएंगे यहां पर बल्लेबाज सतीश. की गेंदबाजी कर रहे हैं. बिल्कुल पहले ओवर की अगर बात की जाए तो वहां पर भी सिर्फ 4 खर्च किए गेंदबाज. आनंद जिन्होंने अच्छी गेंदबाजी की थी पहले ओवर की अगर बात की जाए तो 1 विकेट उन्होंने भी लिया. 4 महत्व, सिर्फ 4 रन उन्होंने खर्च किए. मिस्टर कपिल भी कमाल की गेंदबाजी करते हुए 1 विकेट उन्होंने भी चटकाया है. और अब तक बात की जाए तो सिर्फ 6 रन उन्होंने खर्च किए. न्यू बैटर मैदान के अंदर विकास. विकास क्या यहाँ पर कुछ झकास करके दिखाएंगे, ये देखने वाली बात होगी. ऑन साइड में थोड़ा सा फील्डिंग में दबाव डालने की कोशिश है विकास पर. डीप मिड विकेट है, लॉन्ग ऑन वहां पर रखा हुआ है. यहाँ पे आड़े बैट से खेलने की कोशिश, अपील की जा रही है वहां पर, लेकिन काफी अच्छी निगाह है वहां पर. स्प्राइट जितना क्लियर उनका निर्णय है, आज हम देखेंगे. बिल्कुल ये दोनों भी अनुभवी अंपायर बीच मैदान में. एक तरफ हम देख सकते हैं वहां पर मौजूद है राकेश सर, और लेग अंपायर की भूमिका में हम धर्मेंद्र वर्मा सर को देख रहे हैं. ये खराब गेंद वहां पर मिड विकेट पे, खिलाड़ी काफी दूर है, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. झन्नाटेदार 4 रन. थोड़ी सी हम कहेंगे तो थोड़ी सी लोअर फुल टॉस गेंद थी, थोड़ी सी कमर के नीचे थी, लेकिन उसका भरपूर फायदा यहाँ पर उठाते हुए बल्लेबाज विकास. स्कोर पहुंचता हुआ स्कोर कार्ड पर 14, 2 विकेटों के नुकसान पे. यहाँ पे अच्छी शॉट बैकवर्ड पॉइंट के ऊपर से खेला है. अब खिलाड़ी पीछा करते हुए, लेकिन कहां तक जाएगी देखने वाली बात है. गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. यह आता हुआ बैक टू बैक दूसरा F1 क्वालिटी का शानदार चौका. कम बैक होता हो. कहते हैं ना दोस्तों, जिंदगी है तो ख्वाब है, ख्वाब है तो रास्ते है, रास्ते है तो मंजिलें है, और मंजिलें है तो फिर मैं विकास अब तक हूं. अब तक बताते हुए विकास ने 2 छक्के जड़ दिए. पहले ओवर की अगर बात की जाए तो 4 रन आए, लेकिन दूसरे ओवर में कपिल के 14 रन खर्च हुए. हालांकि थोड़ा सा महंगा हो रहा, लेकिन मैं तो कहूंगा कि कैलकुलेटेड क्रिकेट अभी भी शुरू है मैदान के अंदर. अभी भी कुछ बिगड़ा नहीं वहां पर, क्योंकि अभी भी कमबैक हो सकता है गेंदबाजी के बारे में अगर बात की जाए तो. लेकिन दूसरी तरफ मैं तो कहूंगा कि ये कमाल का कमबैक होता हुआ आएगा उदयवीर नांदप टीम. अगली टीम को
अनाउंसमेंट करना चाहेंगे आई गावदेवी ओझरली और उनके अगेंस्ट जयनुमान नालिम भी, दोनों भी टीमों के कप्तानों को टॉस बॉक्स में उपस्थित रहना है। इस इनिंग के बाद हम टॉस करेंगे। आने वाले 1 तारीख को हम देखेंगे आई गावदेवी चषक। ओझरली गांव में क्रिकेट का सबसे बड़ा मेला लगने वाला है। यहां पे बढ़िया शॉट खेला है लॉन्ग ऑन की दिशा में, लेकिन खिलाड़ी वहां पर ओहो एक हाथ से प्रयास किया, लेकिन कमाल का कैच वहां पर पकड़ा है। एक्शन रिप्ले में आइए हम देखेंगे, वहां पर कपिल वहां पर मौजूद थे। थोड़े से महंगे साबित जरूर हुए थे, लेकिन कमाल का कमबैक किया है कपिल ने वहां पे। अच्छी कैच वहां पर पकड़ते हुए और अच्छा कमबैक भी मैं कहूंगा यहाँ पे सतीश जिन्होंने 7 रन बनाए अपनी टीम के लिए। चौवा भी जड़ा था हालांकि। हेलो 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 हालांकि पहला जो स्पेल डाला था आनंद ने, कमाल का स्पेल रहा था। 4 रन उन्होंने खर्च किए थे और ये दूसरा स्पेल उनका चलता हुआ। वो यहाँ पे मिस की शॉट है, गेंद हवा में, आनंद गेंद के नीचे पहुंच चुके हैं और आउट। एक और झटका वहां पर लगता हुआ, चौथा विकेट डाउन। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। इतना बड़ा आयोजन जिन्होंने किया है श्री राम स्पोर्ट कोंडी टीम की अगर बात की जाए तो, लेकिन आयोजन और क्रिकेट खेलना बहुत ही कठिन बात है मेरे दोस्तों। लेकिन फिर भी इस मंच की अगर बात की जाए तो कमाल का क्रिकेट वहां पे चलता हुआ, कमाल की गेंदबाजी होती हुई। न्यू बैटर मैदान के हाथ में अंदर आते हुए कल्पेश। अब कल्पेश के हाथों में सब कुछ रहेगा, उनके साथ है भरत और कल्पेश की अगर बात की जाए तो दोनों भी मिडिल ऑर्डर में आए हैं। हालांकि अब टॉप ऑर्डर की बात की जाए तो कोई भी टॉप ऑर्डर का बल्लेबाज अब तक नहीं रहा। मिडिल ऑर्डर पे पूरा दारोमदार भारत और कल्पेश, इन दोनों भी बल्लेबाजों का अब कुछ तो भी करके दिखाना बहुत जरूरी है अपनी टीम के लिए, गांव के सम्मान के लिए। जीतना है भाई। थोड़ा सा फील्डिंग में अगर बात की जाए तो ऑफ साइड के थोड़ा सा जायजा लेते हैं। बैकवर्ड डीप पॉइंट पे खिलाड़ी मौजूद रखा है और यहाँ पे वाइडिश लॉन्ग ऑन रखा है। डीप एक्स्ट्रा कवर पे भी खिलाड़ी मौजूद है। ऑन साइड में बात करें तो लॉन्ग ऑन और वाइडिश लॉन्ग ऑन पे खिलाड़ी मौजूद। तो हल्के हाथों से पुश किया, 1 रन यहाँ पे मिलता हुआ। 1 रन से संतुष्ट होना पड़ रहा है। बल्लेबाजी की अगर बात की जाए तो पूरी तरह से बैकफुट पर धकेला है यहाँ पर नंदप टीम को। एक एक रन के लिए जूझना पड़ रहा है, संघर्ष करना पड़ रहा है। अगली गेंद, ये गेंद वहां पर थोड़ी सी लोअर फुटास गेंद जरूर थी, लेकिन अलाउंड द कारपेट वहां पर खेला है। डीप में गेंद सरकती हुई, थोड़ी सी फंबलनेस वहां पर हो गई, लेकिन इसी का फायदा हुआ। 2 रन वहां पर मिलते हुए, एक एक रन वहां पर सोने की तरह हो चुके हैं। कहते हैं ना दोस्तों कि सोने को अगर आप कहाँ पर भी रखो, कीचड़ में भी रखोगे तो वही उसकी कीमत रहेगी, और उसको लॉकर में भी रखोगे तो वही कीमत रहेगी। अब इस रनों के बारे में हम कहेंगे दोस्तों, ये चर्चा बिल्कुल जारी रहेगी। अगली गेंद ड्राइव किया, वहां पर बढ़िया ऑन ड्राइव देखने को मिला। डीप में खिलाड़ी वहां पर मौजूद है। सचिन गेंद के नीचे आते हुए सिर्फ 1 रन मिलता हुआ। कमाल की फील्डिंग है, जिस डायरेक्शन में खिलाड़ी मौजूद है उस डायरेक्शन में गेंद जा रही है। कमाल की गेंदबाजी। बिल्कुल मैं तो यह कहूँगा कि आप अगर ऑन साइड में 3 खिलाड़ी रख रहे हो तो आपको बिल्कुल पैरों पे जो गेंदे है वो उसी तरीके की गेंदबाजी आनंद यहाँ पर करते हुए, क्योंकि जब आप फ्लिक भी करोगे तो गेंद जो है मिड विकेट की तरह जाएगी, लॉन्ग ऑन की दिशा में जाएगी, स्क्वेयर की दिशा में जाएगी जहाँ पे खिलाड़ी मौजूद है।
3 ओवर का खेल समाप्त होता हुआ देखिए इस जनाब ने दूसरे स्पेल में भी छिप 4 खर्च किया और 2 विकेट लिए। क्या कमाल की गेंदबाजी। स्कोर पे जरूर हम देखेंगे। स्कोर पहुंचता हुआ 23, लॉस ऑफ 4 विकेट। आप देख रहे हैं बिल्कुल कमाल का ये मैदान, स्वर्गीय निर्मला ताई क्रीड़ांगन, हमारे विजय दादा पाटिल इनके माध्यम से ये मैदान बिल्कुल 4 गांव की टीमें यहाँ पर खेलती हुई और महत्वपूर्ण योगदान है हमारे विजय दादा पाटिल का और उतने दिलखुलास व्यक्तिमत्व है। ये अच्छी गेंद वहां पे, कमाल की गेंद, लाजवाब गेंदबाजी वहां पर। सचिन जलवा यहाँ पर बिखेरेंगे जरूर, लेकिन बहरहाल बैटिंग में तो जलवा है, अब गेंदबाजी में जलवा बिखेरते हुए। पहली गेंद डॉट डॉट बॉल से शुरुआत की है उन्होंने। ये वहां पर फुल टॉस ले लिया, गेंद को उड़ाया, गेंद वाइड स्लॉन्ग ऑन की दिशा में। ओहो, पहले एंगल में तो गेंद को छोड़ दिया था, लेकिन दूसरे एंगल में पकड़ लिया। 5वां विकेट डाउन। हमारे रवि मांजरे भी इन एन एक्शन में देखेंगे, बहुत मजा आएगा अगले मैच में। न्यू बैटर मैदान के अंदर डैनी डैनी डैनजप्पा, फिल्म इंडस्ट्रीज का ऐसा विलन, युवा गेंदबाज है, उन्हें भी इस मैच में मौका दिया गया है। और आजकल काफ़ी युवाओं का ज़माना भी आ चुका है, काफ़ी सारे युवा जिन्होंने डेब्यू किया है अनेक टीमों में हम देख सकते हैं बिल्कुल, और गोरसे ब टीम में भी काफ़ी सारी। ये नो बॉल और ये फ्री हिट रहेगा शायद, बिल्कुल ये बॉल हम जरूर देखेंगे, बिल्कुल वाइड बॉल है। पूरा दबाव यहाँ पर आता हुआ, बिल्कुल ये दबाव वाली पारी नहीं, जो काम जो करना था श्री राम स्पोर्ट कोंडीरे टीम के गेंदबाज, हालांकि 3 गेंदबाजों ने जो उनका काम किया, 4 गेंदबाजों ने वो कमाल का किया है। ये शॉट बढ़िया, पैरों पे डालने की कोशिश, लॉफ्टेड फ्लिक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन के लिए। स्कोर पहुंचता हुआ हम जरूर देखेंगे, स्कोर कार्ड पे लगे हुए हैं 42, लॉस ऑफ 5 विकेट। आधी टीम तो पहुंच चुकी है, लेकिन मिस्टर कल्पेश जो कमाल की बल्लेबाजी करे, जो कि आवश्यकता है ऐसे मौके पे। एक और वहां पर शॉट खेलने की कोशिश, लेकिन वाइड बॉल, 1 रन जरूर जुड़ेगा। बिल्कुल इस ओवर में अगर बात की जाए तो चर्चाएं होगी इस ओवर की, क्योंकि ऐसी ओवर बिल्कुल भी नहीं कोंडीरी स्पोर्ट के समर्थक चाहेंगे कि इस तरह की गेंदबाजी हो। हालांकि मैं कहना चाहूँगा कि युवा है, थोड़ा सा मौका उन्हें भी देना चाहिए, लेकिन आप में वो कंसिस्टेंसी होना बहुत ज़रूरी है। आप बहुत बड़े मंच पे हो तो आपको कमबैक करना बहुत ज़रूरी है। 42, 5 विकेट आउट। फिर से आयुष, यहाँ पे बढ़िया शॉट है, वहां पर अब फाइन खिला है, काफी फाइन खिला है, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, झन्नाटेदार, यहाँ पर आता हुआ 4 रन, चौवा। भी बनाने की कोशिश कर रहे हैं वहां पर। मैं तो कहूंगा कि सीधे हाथों से गेंदबाजी करना बहुत ज़रूरी है। आप नए वो, थोड़ा सा अनुभव लेना बहुत ज़रूरी है, क्योंकि सामने जो बैटर है, एज अपन बात करेंगे कल्पेश की, जो कमाल के बैटर है, बाएं हाथ के बल्लेबाज है, और बाएं हाथ के बल्लेबाज को आपको बिल्कुल सीधा ही खिलाना चाहिए, क्योंकि अगर आप उन्हें रूम बनाने की कोशिश देंगे, लेग साइड लेग स्टम्प डालेंगे, तो उनका जो फॉलो थ्रो होता है वो ज़बरदस्त है। आज संदीप बालू वो भी इन एन एक्शन में देखेंगे, 360 खिलाड़ी है आएगा ओझली टीम के, और आज उनकी टीम इन एन एक्शन में नजर आएगी। अगला मुकाबला भी दमदार होने वाला है।
यहाँ पर बल्ले का बाहरी किनारा जरूर लगा। ओझरली आणि त्यांच्या अगेन्स्ट येस आपण 2 मिनिटांचा वेल घेऊ कारण का शूज आपण वेअर करा मित्रांनो. आपण स्पर्धा महत्वाची स्पर्धा खेळतोय ग्रामीण क्रिकेटमध्ये. या गोष्टींच्या सूचना आम्ही सकाळच्या सत्रापासून देतोय तुम्हाला. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेला देखील विनंती असेल आपण स्पर्धा जरूर खेळतोय परंतु स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना संघांना शिस्त पहिल्यांदा आपण लावून द्यायची आहे. कारण की आपण GCA मध्ये गेलात किंवा कल्याण डोंबिवली क्रिकेट संघटनेमध्ये जर गेलात तर तुम्हाला वेळेवरती पोहोचले ना तर बॉलची पॅनल्टी जी इथे आपण दिली नव्हती इथे आपण रनची पॅनल्टी देते. ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी कारण की एखाद्या स्पर्धेमध्ये संघ आपला वेळेवरती उपस्थित राहणं देखील गरजेचं आहे. मोठमोठ्या स्पर्धा आपण खेळतोय आणि कल्याण ग्रामीण मधून जर संघ पुढे जायचे असतील तर या शिस्तीला सामोरं जाणं गरजेचं आहे. ही कळकळीची विनंती असेल आयोजक समितीला सरळ ही आम्ही नक्कीच विनंती करतोय. आपण टॉस करूया दोन्ही संघादरम्यान. छापा असा कॉल आणि यस इथे छापा आलाय. मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस बेस नक्कीच जाऊन स्थानापन्न व्हायचा आहे. टॉस जिंकला उजरली संघाने प्रथम निर्णय का असेल गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. समोर गावदेवी आपटी संघ आहे त्यांनी वाईल्ड कार्ड एंट्री केल्या. किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल असे कुठले गोलंदाज त्यांच्याकडून अपेक्षा असतील. कल्पेश आहे महेश आणि संकेत आहे. येस नक्कीच आपण पाहिले तर स्पर्धा कल्याण ग्रामीण मध्ये खूप होत असतात परंतु ही अत्यंत महत्वाची स्पर्धा आणि सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय कल्याण ग्रामीण मधील. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल. स्पर्धा तर छान आहेत त्यांनी खेळायला दिला धन्यवाद त्यांचा. येस खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आमच्या संवेत गावदेवी आपटी संघाचे संकेत आहेत. टॉस गमावला टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता. फिल्डिंगच घेतली असते परंतु आता मनाविरुद्ध करायचे प्रथमतः फलंदाजी करायची आहे. वाईल्ड कार्ड एंट्री भेटले या स्पर्धेमध्ये आणि खरं तर मी म्हणेन की इथे या खेळपट्टीवरती या क्रीडांगणावरती खेळण्याचं नक्कीच स्वप्न असतं प्रत्येकाचं. आज ती तुम्हाला संधी मिळाल्या. नक्कीच या आयोजनाबद्दल या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल. आयोजन तर खूपच छान आहे आणि आम्हाला एंट्री दिली त्यामुळे मी कमिटीवाल्यांचे आभार मानतो. यस खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मॅच ऑन आहे आणि मॅचला सुरुवात करूया. थँक्यू ऑल ऑफ यू. ओ टू कॉम्बॉक्स. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती जयची संधी आणि या मॅचची गोल्डन विकेट सचिन केने. पहिल्या चेंडूवरती बाद. सामन्यामध्ये ट्विस्ट फलंदाज बाद. फलंदाज पहिला विकेट समदाशात मध्ये आपण पाहिलं तर सचिन केने बिग हिट करण्याच्या नादामध्ये इथे बाद झाले. हो हा फटका देखील हाफ ट्रॅकर त्याच्यावरती पुल केलाय. पुल अनसक्सेसफुल राहिलाय. आणखी एक विकेटची प्राप्ती. मी तर म्हणे थोडीशी घाई केली फलंदाज आनंदने आणि आनंद केने देखील आता होतोय बाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या तर 3 विकेट्स गेल्या. धावा जरूर 7 बनल्या होत्या परंतु 3 विकेट्स देखील इथे मात्र गमावल्यात श्रीराम स्पोर्ट्स कुंढेरी या संघानं. फलंदाज आता मात्र नक्कीच आपण पाहिले तर 3 बाद झालेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज डॅनीला आपण पाहतोय. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये रामचंद्र केने स्ट्राईक एंडला आदिनाथ आता मात्र सज्ज असेल. आदिनाथ वरती आता जबाबदारी असेल त्याच्या सोबतीनं रामचंद्र केणे. 25 धावा आयुषने खर्च केल्या त्याच्यानंतर 59 बनले आणि आता मात्र सुरुवात दमदार राहिली आहे टीम नांदपशी परंतु इथून मात्र कमबॅक करणं गरजेचं असेल
ते म्हणजेच श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या संघाला महत्वाचे विकेट्स बाद झाले आहेत. आनंद केणे, सचिन केणे सलामीचा बॅटर शून्यावरती बाद. तदनंतर लगोपाठचे विकेट्स गेले. हाफ ट्रॅकर आहे, त्याला समोरच्या दिशेनं फोर्स केला. एक धाव तर घेतली, दुसरीचा इथून मात्र प्रयत्न होईल आणि पाहता पाहता 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या जात आहेत. 59 बनवा यशात प्रति षटकामध्ये 15 बनवा यशा होत्या, परंतु पहिल्या षटकामध्ये 7 आल्या आणि डॅनीच्या पहिल्या चेंडूवरती या 2 धावा आल्यात. चांगले इनिंग, चांगला खेळ इथून मात्र साकारावा लागेल. इथे मात्र चांगली इनिंग साकारावी लागेल, ती म्हणजेच श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या संघाला. आणि नवीन बॅटर रामचंद्र केणे आलेत. रामचंद्रने जर 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर जितेंद्र केणे यांच्याकडून त्याला 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हो, फटका दमदार आहे. बॅक टू द बॉलर आनंद. नंतर इथे मात्र नक्कीच आपण रामचंद्र केलेला पहिला. आदिनाथ केणे स्ट्राईक एंडला होते आणि इथे मात्र एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट 10. दीपेश यांचं देखील आगमन झालं. वेलकम दीपेश, त्यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी बॉल त्यांनी पुरस्कृत केलेत. या दीपेश वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. हो, इथे मात्र नक्कीच अवे ऑफ दी बॉडी चेंडूला पिच केलं होतं. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅटम बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये आणि हा चेंडू आलाय डॉट. 10 धावा धावफलकावरती आहेत आणि दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू फेकले. ताजा बॉलर डॅनीनं 3 धावा खर्च केल्यात आणि सध्याच्या घडीला इथून कमबॅक करावा लागेल श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरीला, कारण की सुरुवातीचे 3 बॅटर्स सस्तात तंबूच्या आशेला परतलेत. फुल टॉस चेंडू, त्याच्यावरती इथे पंचांनी नो घोषित केला. हाईट फॅक्टर आपण पाहिला. 1 धाव झाली आहे, दुसरी धाव घेणार नाहीये. खराब चेंडू मी तर म्हणेन डॅनीचा. वेगावरती नक्कीच इथे मात्र नियंत्रण त्याचं चुकलं आणि वेस्ट ऑफ हाईट आपण पाहिली. भीमर आणि No+1 अशा 2 धावा धावफलकावरती अंकित होतील आणि 2 धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि आता मात्र पुढील चेंडू फ्री हिट असेल. एबीपी माझाची टॅगलाईन उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. आता संधी फ्री हिटच्या चेंडूवरती ऍज अ बॅटर आदिनाथ केनेकडे असेल मोठा फटका मारण्याची. हो, फटका हा देखील चांगला झेल तर घेतलाय, परंतु नो बॉल होता, फ्री हिट होता. फेकी इथे खराब आणि तत्पूर्वी धाव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि धावा किती मिळतील तर या तत्पर 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. सिंगल डबलने आता मात्र संघाची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोचेल 14 या धावसंख्येवरती. 14 धावा धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. चौदा धावा धावफलकावरती आता मात्र पाहायला मिळतात. फुलटॉस चेंडू, इथे फुलटॉस चेंडू देखील ग्राउंड शॉट आदिनाथ खेळतोय. फुलटॉस वरती देखील मोठे फटके मारण्याचा प्रयत्न झाला होता. इथे फेकी देखील नॉन स्ट्राईक एंड वरून स्ट्राईक एंडला गेली आहे आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर आता मात्र जाऊन पोचते 16 या धावसंख्येवरती. या षटकातील अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. फुलटॉस चेंडू कुठेतरी सीमारेषेच्या बाहेर मारणं गरजेचं आहे मी तर म्हणेन, कारण की राजू थोडासा सामना हळूहळू इथे मात्र बॅकफुटला येईल, कारण की धावा देखील येणं गरजेचं आहे, कारण की पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पॉवर प्ले क्रमांक 2 सुरू आहे मधाच्या आतमध्ये. इथून धावा बनवाव्या लागतील टीम श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरीला. हो, बॅटची लिडिंग एज आहे आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. चांगला झेल गणेश शेलारने टिपला आणि फलंदाज आदिनाथ केने होतोय बाद. आदिनाथ बॅक टू द पवेलियन.
नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता कपिल केने येतोय. कपिल केनेसाठी देखील आणि रामचंद्र केने यांच्यासाठी नक्कीच आता मात्र बक्षिसांची खैरात होते. रामचंद्र केने यांच्यासाठी जितेंद्र केने यांच्याकडून लगोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि या दोन्ही बॅटर्ससाठी रामचंद्र केने आणि कपिल केनेसाठी रुपेश केने कुंडेरी गावचे समाजसेवक यांच्याकडून देखील आता 1000 रुपयाचं कॅश प्राइज षटकार आणि चौकारांच्या हॅट्रिकसाठी असेल. परंतु इथून मोठे फटके मारावे लागतील, कारण की आता मात्र उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 मध्ये 43 धावा बनवायच्या आहेत. नीरज, कॅल्क्युलेशन आपण पाहू शकता, कॅम्प्युटर आपल्या समोर आहे, परंतु आमच्या बाजूला देखील आमचे शालिक किने जे आमचे काका आहेत ते देखील कॅम्प्युटरहून कमी नाही आहेत, कारण की लेजंड आहेत, लेजंड क्रिकेटर आहेत. ओ स्क्वेअर कट केलाय, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षकाने इथे मात्र केली चुकी आणि या फटक्याचे जणू काही चटके लागले असतील. टीम नांदपला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, नशिबाचा दमदार चौकार. थँक्यू डीजे. पूर्वीचा काल नक्कीच आम्ही पाहिलं तर कोंडेरी गावाचं क्रिकेट अंडरआर्म क्रिकेट पासून सुरुवात झाली. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर आमच्याकडे नीरज नाईटच्या टुर्नामेंट्स देखील भरपूर व्हायच्या. शेतामध्ये नक्कीच त्या स्पर्धा असायच्या आणि 4 पहाटे 4 वाजेपर्यंत एंट्री चालूच असायची. जोपर्यंत संघ हार मानत नाही तोपर्यंत एंट्री चालू आणि तदनंतर 4 नंतर दुसऱ्या राऊंडला फेरीला नक्कीच तिथे मात्र सुरुवात असायची. आणि असा तो नक्कीच क्रिकेटचा खेळ देखील आपण पूर्वीच्या काळी पाहिला. आता सगळ्या गोष्टी आपण पाहतोय सुलभ झालेल्या आहेत. पूर्वी खेळाडूंना शूज तर लांबचीच गोष्ट, काहीकांच्या पायामध्ये चपला देखील नसायच्या. आता नक्कीच ब्रँडेड शूज, आकर्षक जर्सी, ट्रॅक देखील इथे मात्र मॅचिंग पाहायला मिळते. पाणी बिस्लरीचं आता पितोय, त्यावेळेस नक्कीच आपण जी विहीर असतो त्याला नक्कीच आपल्या गावाखेड्यामध्ये डवरा बोलतात, त्या डवऱ्याचं पाणी पिऊन देखील क्रिकेट खेळला जायचा. आणि आता स्टंप आपण पाहतोय, नक्कीच आकर्षक स्टंप, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बेल्स आपण नेहमीच पाहतो, परंतु भेंडीच्या झाडांच्या बेस देखील लावून आणि स्टंप लावून इथे मात्र क्रिकेट नक्कीच अनेकांनी खेळला. आउटफील्ड फास्ट, नजर अटी, दुर्घटना घटी, बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, नशिबाचा दमदार स्ट्रोक, चौकार. इतक्याच ताकदीचे आहेत. दोन्ही बॅटर्ससाठी नक्कीच कॅश प्राइज ऑन झाले. जितेंद्र केणे असतील, रुपेश केणे असतील आणि आता ज्ञानदेव केणे आणि आमचे निलेश केणे यांच्याकडून देखील प्रति 3 षटकार आणि 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बारा चेंडू आणि 30 धावेंची आवश्यकता असेल. युट्यूबच्या माध्यमातून देखील कोंढेरीचे अनेक समर्थक ही मॅच पाहतायत. एका बाजूने नांदपचे देखील समर्थक ही मॅच एन्जॉय करतायत. पडद्याच्या बाहेर प्रेक्षकांना विनंती असेल आपण बसा. जे लाडके प्रेक्षक आमच्या पडद्याच्या आतमध्ये बसले त्यांना विनंती असेल आपण बाहेर बसा पडद्याच्या. आणि नक्कीच षटकाराच्या बाहेर झेल टिपला तर निलेश केणे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. ओ स्विशिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पाहावं लागेल, पंच आमच्याकडे वळत असताना ऑफस्टिक सोडले. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 29 अजूनही बनवायच्यात. 29 धावेंची आवश्यकता. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती विकासला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला रामचंद्र केणे.
ओ फटका हा दमदार आहे, पॅडल स्वीप केलाय, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमारेषेचा वेध घेत असताना संघर्षाचा बिगुल वाजलाय, संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. डीजे मास्टर आमचे प्रमोद दादा पाटील देखील इथे मात्र नक्कीच चांगलं मनोरंजन करतायत. परंतु नक्कीच किरीश का गाना भी सुनाव यार. नीरज भाई किरीश का गाना सुनोगे. इंस्टाग्रामवर कधी कोण कुठल्या क्षणाला स्टार बनेल याचं हे प्रात्यक्षिक उदाहरण आहे. रानू मंडल नंतर आता धूम, आता किरीश. क्रिश नव्हे तर किरीश. क्या बात आहे. मॅचच्या दिशेनं जाऊयात. आता मात्र 25 धावा बनवायच्यात. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मनोरंजन होत राहील, परंतु दरम्यान मिस टायमिंग, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. आणखी एक विकेटची प्राप्ती. फलंदाज रामचंद्र केनेबाद बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर नितीश केणे मधाच्या आतमध्ये. ओ रायझिंग अँड सरप्राइझिंग. हा चेंडू आलाय डॉट. एक एक डॉट चेंडू आता मात्र इथे अशा पल्लवित होतील विजयाच्या टीम गावदेवी नांदपशा. कारण की महत्वाचे विकेट वास झाले आता. नितेश आणि त्याच्या सोबतीनं कपिल केणेवरती जबाबदारी आहे. जिंकण्यासाठी धावा अजूनही बनवायच्या आहेत. 9 मध्ये 25 धावा बनवायच्या आहेत. हो पुनश्च इथे बिगिट करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव इथे घेतली जाईल. कपिल स्वतःकडे आता स्ट्राईक ठेवतोय. 8 मध्ये आता 24 बनवायच्यात. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 24 बनवायच्यात. या 2 षटका 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका राजू येणं गरजेचं असेल. जर सामन्यामध्ये पुनश्च टीम श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरीला कमबॅक करायचा असेल तर हे 2 चेंडू निर्णायक असतील. आणि सचिन केणेचा तुम्ही देखील उल्लेख केला होता. सचिन जर खेळपट्टीवरती असता तर सामन्याचं चित्र कदाचित वेगळं असतं. परंतु गणेशची चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या चेंडूवरती त्याने महत्वाची विकेट्स घेतली आणि सामन्यामध्ये कमबॅक करून दिलाय टीम नांदपला. विकास पुनश्च सज्ज. समोर ॲज अ बॅटर कपिल केणे. हो लेग स्टिक इथे मात्र सोडली लाईन आणि लेंथ मधून आता गोलंदाज भरकटतोय. पंचांचा वाईटचा इशारा. पंचांचं धर्मेंद्र वर्मा सर आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. तदनंतर तिकडे आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगला रॉकी सर आहेत. मुरबाडमध्ये नेहमीच चर्चेत असणारे दोन्ही पंच आहेत आणि सातत्याने आमच्या सोबत नेहमीच अनेक स्पर्धा देखील कव्हर करतायत. गेले 2 महिन्यांपासून त्यांचा देखील बिझी शेड्यूल आहे. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेनं फोर्स केलोय. गॅप शॉट सिलेक्शन आहे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू एका टप्प्यानं सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक दमदार स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. आणि आता मात्र अंतिम एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. व्हॉलेंटियर्स आपण बॉल घेण्यासाठी जा. कोणी व्हॉलेंटियर्स असाल तर. समाज बॉल आलाय. अंतिम एक चेंडू हा शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी आता 7 चेंडू आणि 7 मध्ये बनवायच्या धावा 19 धावा. 7 चेंडू 19 धाव्यांची आवश्यकता असेल.
ओलेन खेचले, बॅकफुटला जाऊन स्लाइस केलंय, धावबाची शक्यता, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर कपिल केने पोचलेत आणि आता मात्र विजयाचं समीकरण उर्वरित 6 चेंडू आणि 6 मध्ये 18 धावा बनवायच्यात. मागील अंतिम षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या तर 25 धावा खर्च केल्या होत्या आयुषने आणि आता 6 मध्ये 18 बनवायच्यात. खरं तर 18 धावा येतील का? कपिलकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, स्वतःला आता सिद्ध करावं लागेल. माय शॉन आहे आणि आता प्रश्न गावदेवी नांदप संघावरती देखील पडलाय. रुपेश केणे देखील येतात, बक्षीस त्यांनी देखील लावलंय, परंतु आता सामना कुशल मोमेंटला आलाय. सामना जर जिंकून दिला कपिल केनेनं तर कपिल केनेला निलेश केणे यांच्याकडून आज नक्कीच मेजवानी असेल, परंतु सामना जिंकून देणं देखील गरजेचं आहे. 6 मध्ये 18 बनवायच्यात. नीरज 3 मोठे फटकार किंवा चौकार षटकार काहीतरी येणं गरजेचं आहे. परंतु आता आपण पाहिलं टीम मीटिंग झाली आहे नांदप संघाची, कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यावी हा देखील प्रश्न त्यांना पडलाय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आता कल्पेश वरती ही जबाबदारी टाकली गेली आहे. 6 मध्ये 18 बनवायच्यात. चला आता जास्तीचा वेळ आपण घेऊ नका, कारण की नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आपण गावदेवी ओझरली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी आपटी संघ, दोन्ही गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन संघ आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता सध्याच्या घडीला 6 चेंडू आणि 18 धावेंची आवश्यकता. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावेंची आवश्यकता. सेकंडला बॅटर कपिल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज कल्पेश. ओ पहिला चेंडू निर्धाव. होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंड वरती इथे मात्र चांगला कारनामा करावा लागेल, परंतु आता सध्याच्या घडीला हा डॉट चेंडू आलाय. सहा चेंडू आणि तत्पर आता नक्कीच 18 पाहिजे होते, आता 5 मध्ये 18 बनवायचे आहेत. ओ बॅटची लिडिंग एज आहे, क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतोय. एक धाव तर आले, दुसरीचा प्रयत्न होईल, परंतु तत्पूर्वी इथे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेलाय आणि इथे सामन्यामध्ये ट्विस्ट. हा दमदार स्ट्रोक चौकार. आता इथे कपिल केणे संघर्ष करतोय, एकट्याच्या खांद्यावरती जबाबदारी त्याने स्वीकारली, जबाबदारीने खेळतोय. आता जिंकण्याचं समीकरण 4 चेंडू आणि 4 मध्ये 14 धावेंची आवश्यकता. कपिलच्या बॅट मधून 3 चौकार जरूर आलेत, एकही षटकार आला नाही या इनिंग मध्ये, परंतु सध्याच्या घडीला कपिल संघर्ष करतोय. 4 चेंडू आणि 14 धावेंची आवश्यकता असेल. ओ स्विचिट करण्याचा प्रयत्न, हा धाडसी निर्णय होता. हा फटका निलेश केने नक्कीच आपण पाहिलं तर फार कमी वेळा बॅटर्स घेत होतात, त्याच्यावरती तुमचं सातत्य असेल तर अशा कुशल मोमेंटला इथे मात्र ही आपण रिस्क घेऊ शकता. परंतु मी तर म्हणेन ही चुकी केली आहे कपिल केनेनं, कारण की अनेकदा आपण मोठमोठ्या स्पर्धामध्ये पाहतोय पहिली इनिंग पहिली बॅटिंग जर असेल तर हे शॉट तुम्ही नक्कीच सिलेक्ट करू शकता, परंतु चेसिंगला इथे मात्र कठीणाई पाहायला मिळते आहे. 3 मध्ये 14, इथे मात्र एक धाव घेतली आहे आणि एका धावेवरती आता समाधान मानतोय, परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज असेल बाद. आता समीकरण जिंकण्याचं उर्वरित चेंडू शिल्लक आहे 2 आणि 2 मध्ये बनवायच्या धावा 13 धावा. आता वर्चस्व निर्माण झालाय गावदेवी नांदप या संघाचे या मॅच वरती, कारण की आता मात्र आपण पाहिलं तर पहिला डॉट चौकार, तदनंतर डॉट आणि आता रोहित गायकर मैदानाच्या आतमध्ये येतोय. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. एखादा खराब चेंडू सामन्यामध्ये चमत्कार घडवेल. राजू देखील शांत आहे, कारण की राजूने कोंडेरी संघाचा खेळ नेहमीच पाहिलाय, त्यामध्ये नक्कीच 50 धावांच्या इनिंग सचिनच्या नेहमीच आल्या होत्या, परंतु आज शून्यावरती बाद झाले. तदनंतर बॅटर्स आनंद केनेवरती जबाबदारी, चौकार आल्यानंतर त्याने देखील लगेचच तिथे मात्र रिस्क घेतली आहे आणि तो देखील बाद झाला आणि बॅटर्स लगोपाठ बाद झाले. 2 मध्ये 13.
रायझिंग अँड सरप्राइझिंग हा चेंडू देखील आला डॉट आणि सामन्यामध्ये आता मात्र पलटवार करत असताना गावदेवी ओझरली या संघाला आपण पाहिलं आणि आता जिंकण्यासाठी धावा 1 मध्ये 13 धावेंची आवश्यकता असेल. गावदेवी आपटी संघ देखील इथे सज्ज होतोय. आज अनेक खेळाडू त्यांचे नाही आहेत परंतु सर्व यंगस्टर्स घेऊन ते मधाच्या आतमध्ये उतरतील कारण की वाईल्ड कार्ड एंट्री आहे आणि त्यांचा खेळ आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लश ग्रीन आउटफील्ड आहे आणि या क्रीडांगणावरती त्यांना देखील खेळण्याची संधी मिळाली आहे. इथे मात्र बॅटची लिडिंग एज आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याच्या आधी चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. हा चौका तर जरूर आलाय परंतु तब्बल येथे 9 धावांनी हा सामना जिंकलाय. गावदेवी नांदप या संघानं